एमपीएससी औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी आरोपी ऋतुजा पाटीलचे नवे व्हॉट्सअप चॅट समोर। नव्या चॅटमध्ये पेपर फोडण्यासाठी 50 लाख मोजल्याचा दावा। परीक्षेच्या आधी पेपर मिळवण्यासाठी 50 लाख भरले असल्याचं ऋतुजानं सांगितलंय। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी धक्कादायक माहिती समोर। आरोपींनी ऋतुजा पाटीलला 10 प्रश्न चुकीचे सोडवायला सांगितले होते। सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं दिल्यास संशय येऊ शकतो म्हणून 10 प्रश्न चुकीचे सोडवण्याचं ऋतुजा पाटीलला सल्ला। एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणांच्या तपासाला वेग येणार। गुन्हे शाखेचं पथक आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्याची शक्यता। पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपावरून प्रवीण पाटील, अमृत पाटील, ऋतुजा पाटील, गौरव पाटील आणि गोपाल मराठे यांना अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्णयावर शिवसेनेतील मंत्री नाराज असल्याची माहिती। परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतल्यानं नाराजी। मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदतवाढ वादात सापडण्याची शक्यता। मराठीच्या मुद्द्यावरती सरनाईकांनी मंत्रिपद सोडायला हवं होतं, खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मी इथे बॉस आहे, माझाच निर्णय चालेल हे फडणवीसांना दाखवून द्यायचं होतं, राऊतांचं वक्तव्य। मंत्र्यांनी मराठीच्या मुद्द्यावर रिक्षाचा मीटर डाऊन केला, पण मुख्यमंत्र्यांनी थेट गाडीच रिव्हर्स गिअरमध्ये टाकली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंची पोस्ट। तर रिक्षावाल्यांच्या मराठीच्या परीक्षेआधी सरकारचीच अंतर्गत बाराखडी चुकली, दानवेंची टीका। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावरून नाराजी। मराठी एकीकरण समिती 107 हुतात्म्यांची माफी मागणार। उत्तर प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हुकुमशहा सारखे वागताय, मराठी एकीकरण समिती आक्रमक। मुंबईच्या महापौर रितू तावडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पीआरओ बदलण्याची रितू तावडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। सोशल मीडियाच्या प्रस्तावाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। 25 लाख रुपयांच्या सोशल मीडिया टेंडरवरून वाद झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर। सिंहस्थ महाकुंभ भक्तिसंगम कार्यक्रमाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार। खड्ड्यांवरील झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच नाशिकला जाणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर। बारामतीतील विकास कामांची सुनेत्रा पवारांकडून पाहणी। बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानी जनता दरबार घेणार। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज भंडारा दौऱ्यावर। कोट्यवधींच्या नव्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करणार। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 5,59 लाख रुपये खर्चून राज्य उत्पादन शुल्क विभागाची प्रशासकीय इमारत पूर्ण। धाराशिवमध्ये 20 लाखांपासून 1 कोटींपर्यंत बोली लावून नगरसेवक फोडले। ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंग पाटलांनी नगरसेवक फोडाफोडीचा बाजार मांडलाय। ओमराजे निंबाळकर यांचे बंधू, ठाकरेंच्या शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांचा आरोप। ज्या पद्धतीने ओमराजे निंबाळकर हे पैसे घेऊन त्या ठिकाणी फुटले, त्याच पद्धतीनं राणा पाटील आणि ओमराजे या दोघांनी मिळून हा बाजार मांडलाय। आणि एकानं म्हणायचं 20 लाख देतो, दुसऱ्यानं म्हणायचं 30 देतो, पुन्हा त्यांनी म्हणायचं मी 50 देतो, कोणी म्हणायचं मी 1 कोटी देतो। असा बाजार मांडून गेल्या 15 दिवसात या दोघांनी मिळून ही फोडाफोडी केलेली आहे आणि म्हणून ते नगरसेवक फुटलेले आहेत। ठाकरेंची शिवसेना सोडून पक्षांतर केलेले 13 नगरसेवक आणि 4 पंचायत समिती सदस्यांवर कायदेशीर कारवाई करणार। आमदार कैलास पाटील यांचा इशारा। मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार। कळंबचे नगरसेवक असतील, धाराशिवचे पंचायत समिती सदस्य असतील किंवा धाराशिवचे नगरसेवक असतील, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर मशाल या चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे आम्ही वकिलांशी चर्चा करतोय। यांच्यावर कायदेशीर कारवाई वकिलांची सल्ला देऊन करून त्या निश्चितच लवकरात लवकर आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई यांच्यावर करणार। पुण्यामध्ये ठेकेदार पात्रतेवरून युवक काँग्रेस आक्रमक। महापालिका परिसरात खोट्या नोटा उधळून निषेध नोंदवला। ठेकेदारांना पात्र किंवा अपात्र ठरवताना अधिकारी निविदेतील अटींची मनमानी अर्थ लावतात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमोल परदेशी यांचा आरोप। रायगडच्या म्हसळा तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का। वारळच्या सरपंच कविता पेरवी यांना सरपंच पदावरून बडतर्फ केलं। सदस्याच्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आली। आरोपांमध्ये आर्थिक घोटाळा तसंच कामाच्या कर्तव्यात कसूर अशी अनेक कारणं समोर।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं देशव्यापी सेवा अभियान 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान सेवा संकल्प अभियान. मोदींना आशीर्वाद देण्यासाठी घरोघरी एक दिवा लावण्याचा उपक्रम. वडनगर ते वाराणसी विशेष यात्रा काढली जाणार. महाराष्ट्रातून ही यात्रा जाणार. लासलगाव पाठोपाठ मनमाड मधून सुद्धा कांदा एक्सप्रेस धावणार. आज 800 मेट्रिक टन कांदा चेन्नईला रवाना होणार. नाफेड आणि एनसीसीएफच्या बफर स्टॉकमधला कांदा पाठवण्याचं नियोजन. दिल्ली चेन्नईनंतर गुवाहाटीसह अन्य शहरांमध्येही कांदा पाठवणार. नाशिकमधील कांदा दर घसरण्याची भीती. पुण्यामध्ये कांदा 7 ते 8 रुपयांनी महागला. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक कमी झाल्यानं कांदा महागला. होलसेलमध्ये कांदा 38 ते 43 रुपये किलोनं विकला जातो. ऑनलाईन साखर खरेदीवर ऑनलाईन डिलिव्हरी कंपन्यांचे निर्बंध. 2 ते 3 किलोपर्यंत साखर खरेदीची मर्यादा. झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्टनं साखरेवर निर्बंध लावले. साखरेचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष तपासणी पथकं निश्चित. 27 ऑगस्टपासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू. मर्यादेचं उल्लंघन, चुकीची माहिती दिल्यास कारवाई होणार. 400 मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखर साठवता येणार नाही. ऐन सणासुदीच्या काळात साखरेपाठोपाठ वेलची दरही कडाडले. महिनाभरात वेलचीच्या दरात किलोमागे 700 रुपयांची वाढ. मिठाई दुकानदार, व्यावसायिकांसह ग्राहकांच्या खर्चाचं गणित दरवाढीनं बिघडलं. नंदुरबारमध्ये मिरची उत्पादक शेतकरी संकटात. 92 रुपयांवरून थेट 16 रुपयांवर. हिरव्या मिरचीला कवडीमोल भाव. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. पावसाच्या संकटातून पीक वाचवलं, मात्र भाव घसरल्यानं शेतकऱ्यांची कोंडी. नागपुरात 400 वर्ष पुरातन कल्याणेश्वर मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 78 कोटी 50 लाखांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. मंदिर परिसराच्या विकासामुळे नागपूरच्या ऐतिहासिक वैभव आणि पर्यटनाला चालना मिळणार. हिंगोलीतील औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला 193 कोटी रुपयांची मंजुरी. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय. कामावेळी नैसर्गिक रंगाचा वापर करावा, तसंच हरिहर तलाव आणि परिसरातील सगळी कामं दर्जेदार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.